काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका 26 वर्षीय प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता। पीडित तरुणी पहाटे आपल्या गावी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती। यावेळी दत्ता गाडे नावाच्या नराधमानं पीडित तरुणीला मदत करण्याचा बहाणा करत तिच्यावर 2 वेळा लैंगिक अत्याचार केला होता। हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। आता या प्रकरणी गुरुवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 893 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। या आरोपपत्रात तपास यंत्रणेनं खळबळजनक खुलासे केलेले आहेत। पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 52 दिवसात आरोपपत्र दाखल केलंय। या आरोपपत्रात एकूण 82 साक्षीदार तपासले। यातील 5 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात नमूद करण्यात आलेले आहेत। आरोपी दत्ता गाडे गुन्ह्याच्या दिवशी पहाटेपासून स्वारगेट बस स्थानक परिसरात होता। त्यानंतर तो पीडित मुलीशी बोलत होता अशी माहिती 5 प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे। पण या सगळ्यात 2 पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहेत। त्यामुळे नराधम दत्ता गाडे भोवती कारवाईचा फास आणखी घट्ट होताना दिसत आहे। काय घडलंय जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पोलिसांनी घटनास्थळी शिवशाही बसमध्ये काही केस आणि शर्टचं एक बटन सापडलं होतं। या दोन्ही बाबी आरोपी गाडेच्या असल्याच्या फॉरेन्सिक तपासणीत निष्पन्न झालेलं आहे। घटनास्थळी सापडलेलं बटन आणि आरोपी गाडेचे केस हे स्वारगेट प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचे पुरावे मानले जात आहेत। याशिवाय घटनेच्या दिवशी आरोपी गाडे हा स्वारगेट बस स्थानक परिसरात फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील दिसून आलेलं आहे। घटनेच्या दिवशी पहाटे 26 वर्षीय पीडित तरुणी आपल्या गावी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानक परिसरात आली होती। ती बसची वाट पाहत होती। तसंच तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ती बस पलीकडे लागलेली आहे असं सांगून आरोपी पीडितेला आड बाजूला घेऊन गेला। या ठिकाणी उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये घेऊन जात त्यानं पीडितेवर 2 वेळा अत्याचार केला। अत्याचारानंतर दत्ता गाडे आपल्या मूळ गावी पळून गेला। त्यानंतर तो जवळपास 70 तास एका शेतात लपून बसला होता। 70 तासानंतर त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या। आरोपी गाडे सध्या येरवडा तुरुंगात आहे।